पुढची बातमी आपल्या समोर येते ती आंबा आणि काजू बागायतदारांच्या संदर्भातली। अत्यंत अनपेक्षितरित्या आणि पोलिसांना चकवा देत मंत्रालयाच्या बाहेर आंबा आणि काजू बागायतदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले। यामुळे तिथे तैनात असलेल्या पोलिसांची बरीच त्रेधा तिरपीट उडाली। पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली, त्यांना पोलिसांच्या गाड्यांमध्ये घालून ते पोलीस स्थानकामध्ये पुढील कारवाईसाठी घेऊन गेले। राजू शेट्टी यांनी या आंदोलनाची घोषणा केली होती। त्यांच्या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीने समर्थन घोषित केलं होतं आणि म्हणूनच महाविकास आघाडीचे विविध कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जो एक आमचा ते आत्मक्लेश आहे की बाबा आम्हाला ते आंब्याचं दर मिळत नाही, मग आम्ही काय केलं पाहिजे। पुढची भूमिका काय असेल, आता पुढची भूमिका ताब्यात घेण्यात आले। आमची पुढची भूमिका जोपर्यंत आंबे उत्पादकांना आणि काजू न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील। इथून पुढची रणनीती ही पोलीस चौकीमध्ये आता ठरून जाईल। गेली 30-35 वर्ष मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत आलेलो आहे, परंतु आज ज्या पद्धतीनं आम्हाला वागणूक दिली गेली त्या पद्धतीनं आजपर्यंत आम्हाला कधीच वागणूक मिळाली नव्हती। आम्ही आंदोलन करत असताना जवळजवळ 5-6 मुख्यमंत्री होऊन गेले, परंतु अशा पद्धतीनं फरफटत आणणं, धक्काबुक्की करणं, कपडे फाटले तरी लक्ष देणं असं करायला आम्ही काही आतंकवादी नव्हतो किंवा गुन्हेगार नव्हतो।